आपल्याला माहिती असेल की आपलं महाराष्ट्रामध्ये अनेक जेल आहेत. त्या जेलमध्ये कैद्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी विविध प्रकारचे टेंडर काढली जातात. त्यातली एक खरेदी आदेश, वर्क ऑर्डर जे काढले अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांनी काढलेलं हे टेंडर आहे आणि त्याची ही वर्क ऑर्डर आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे कुठल्या कुठल्या जेलसाठी ही काढलेली वर्क ऑर्डर आहे. मालवाहू व्यक्तीचे पदनाम आणि संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता. अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे 6. नंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर कळंबा कोल्हापूर. नंतर जिल्हा कारागृह सातारा. येरवडा खुले जिल्हा कारागृह येरवडा पुणे. जिल्हा कारागृह कोल्हापूर. सांगली जिल्हा कारागृह सांगली आणि अधीक्षक सोलापूर जिल्हा कारागृह सोलापूर. हे टेंडर काढलेलं 2024 ला. याच्यावर सही आहे प्रशांत बुर्डे, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा. त्यातले काही पदार्थ मी आपल्या पुढे आणलेत आणि त्याचं हे बिल माझ्याकडे आहे, जे मी अगदी दादरमधलं एक लोकल स्टोअर आहे त्या लोकल स्टोअरमधनं घेतलं आणि हे त्याचं बिल आहे. जीएसटी सगळं. याला जीएसटी एपीएमसी मार्केटचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला लागत नाही, तरी पण मी आणलंय. तर तूर डाळ, बरं, ही जी क्वांटिटी आहे ही सगळी क्विंटलमध्ये आहे. 10 क्विंटल, 15 क्विंटल, 20 क्विंटल म्हणजे साधारण 2000 किलो 3000 किलो अशी क्वांटिटी आहे. आणि मी या ज्या वस्तू खरेदी केल्यात ह्या 1-1 किलो खरेदी केलेल्या आहेत. आता पहिलं आपण एक उदाहरण बघूया तूर डाळीचं. याची प्रति क्विंटल किंमत आहे 20,995. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं किलोची किंमत नाही, 209 रुपये 209 रुपये 95 पैसे, म्हणजे आपण 210 रुपये म्हणायला हरकत नाही. तर मी जी तूर डाळ आणलेली आहे ती मला पडलेली आहे 135 रुपये आणि मी आणली 1 किलो दादरच्या रिटेल दुकानामधनं. त्या दुकानाचं नावही वर दिलेलं आहे. आणि हे क्वांटिटी मध्ये घेत आहेत. 1000 किलो 2000 किलो तूर डाळ घेत आहेत. कितीने घेत आहेत? 209 रुपयाने. आणि ती कधी घेतली? 209 रुपयाने सुरुवात केली आपण 2024 साली. म्हणजे त्यावेळेला तर तूर डाळीची किंमत, त्यावेळेला तूर डाळीची जी किंमत होती, हा राज्य शासनाचा तक्ता आहे. याच्या आपल्या जो कन्झ्युमर्स आहे, राज्य शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तूर डाळीचे भाव लिहिलेले असतात. 2024 ला काय भाव होता हे तुम्हाला याच्यावर दिसेल. त्यावेळेला भाव होता 97 रुपये. ज्यावेळेला 97 रुपये भाव होता, ही राज्य शासनाची वेबसाईट आहे, त्याच्यावरनं काढलेली प्रिंटआउट आहे. त्याच्यावर 2024 साली भाव होता 97 रुपये, जी आपण आज पण 209 रुपयाने घेतोय आणि आजही त्याचा भाव 135 रुपये. दुसरी वस्तू आपण बघूया. अख्खा मसूर. अख्खा मसूर पण इथे आणलेला आहे. अख्खा मसूरची किंमत होती 20,995, सेम म्हणजे 209 रुपये. आता आपण अख्खा मसूर कितीने घेतलाय बघूया. आपण घेतलाय 110 रुपयाने.
हे त्याचं बिल अख्खा मसूरचं. सो जेल कारागृह खरेदी करताय 210 रुपयांनी, जे आपण 1 किलो विकत आणलंय 110 रुपये. 100 हा जवळजवळ दुप्पट झालं. माझं एवढंच म्हणणं आहे की जर जेल प्रशासन एवढ्या वस्तू एवढ्या महाग दराने का विकत घेते. अगदी आता साधं उदाहरण देतो मी, याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही त्याचं. ही 2026 वर्क ऑर्डर आहे, म्हणजे कधीची 26/5/2026, बरोबर, आत्ताची वर्क ऑर्डर आहे. ही वर्क ऑर्डर परत पुन्हा त्या सेम लोकांची आहे, कोल्हापूर, सोलापूर आणि या लोकांची. याच्यामध्ये त्यांनी पालेभाज्यांची वर्क ऑर्डर काढलेली. एक तर मी स्वतः जेलमध्ये 4-5 दिवस, तुम्हाला माहिती आहे, विविध आंदोलनाच्या काळात राहिलेलो. ज्या वस्तू जेलमध्ये दिल्याच जात नाही त्या वस्तूंचं पण टेंडर काढलेले. आता फॉर एक्झाम्पल, चहा गोळी, म्हणजे आपण जी गोळी ती जेलमध्ये दिली जात नाही, त्याचं टेंडर काढलंय. बाजरी आणि ज्वारी तर जेलमध्ये दिसतच नाही तुम्हाला, त्याही गोष्टीचं टेंडर यांनी काढलेलं आहे. रेट नाही दिलंय पण टेंडर काढलेलं आहे. बरं, ह्या जे कडधान्य आहेत हे सोडून शेंगदाणा, बेसन या गोष्टींची टेंडर काढलेले, ज्या वस्तू जेलमध्ये मिळत नाही. आता तुम्हाला महत्वाचं सांगतो, इथे अंडीचं टेंडर काढलंय. अंडी एक नग घेतोय आपण 10 रुपये 70 पैशाला. आज किती रुपये डझन आहेत अंडी साधारण रिटेल मार्केटमध्ये 7 रुपयाला तुम्हाला मिळतं. तेच अंड 10 रुपये 70 पैशाला विकत घेते जेल प्रशासन. पण कैद्यांना जेलमध्ये अंडी दिली जात नाही, आहारामध्ये अंडी नाही. हे पाहिजे तर मीही सांगू शकतो खात्रीपूर्वक, आणि अगदी कन्फर्म करायचं तर संजय राऊत साहेबांना पण तुम्ही विचारू शकता, त्यांनाही अनुभव आहे 6 महिन्याचा. त्यामुळे या गोष्टी ज्या देतच नाही. हा, अंडी देतात कोणाला, जे कैदी पैसे भरून विकत घेतात त्यांना अंडी देतात, बाकीच्यांना देत नाही. मग तेही तुम्ही त्यांना महाग देतात. आता अगदी आपण साधं उदाहरण घेऊया. या उदाहरणामध्ये आज मी या दादर मार्केटमधनं हे बिलासकट 1 किलो कांदे आणि 1 किलो बटाटे आणले. बरं, जेलला जे कांदे आणि बटाटे लागतात ते 500 किलो 600 किलो लागतात. मी आणला 1 किलो. 1 किलो मला पडले 30 रुपयांनी कांदा आणि 30 रुपयांनी बटाटा. अजून मी होलसेल मार्केटला गेलो तर कदाचित अजून कमी आहे. त्याचा रेट, कांदे आणि बटाट्याचा रेट, कांद्याचा रेट आहे 40 रुपये प्रति किलो, जे जेल प्रशासन विकत घेते, आणि बटाटे 37 रुपये 50 पैसे, आणि कांदे 39 रुपये 50 पैसे. म्हणजे कांदे आणि बटाटे सुद्धा तुम्ही महाग घेताय. बरं, आमचे जे शेतकरी आहेत गरीब, त्यांना सरकार कांद्याचा भाव काय देते? 12 रुपये प्रति किलो. मग जर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही 12 रुपयेच देताय भाव, आणि सरकार त्यांच्याकडनं कांदे खरेदी करते, आणि जेल प्रशासनाचं सरकारचंच एजन्सी हेच कांदे कॉन्ट्रॅक्टरकडनं 40 रुपये किलोनी घेते, मग आमच्या शेतकऱ्यांकडनंच कांदे घेऊन का नाही देत त्यांना तुम्ही? याचा अर्थ कुठेतरी या पूर्ण जेल व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार पसरलेला आहे तो कशा पद्धतीने चाललाय याचं हे द्योतक म्हणून हे सगळं सामान ठेवलंय. याचं हे बिल आहे, त्या दुकानाचं नाव आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला या दराने मिळतात की नाही. हे दादर मार्केटच्या भाजी मार्केटचे जे व्यापारी आहेत त्यांचं बिल आहे, त्यांच्याकडनं कांदे बटाटे आणि ही आता हिरवी मिरची 82 रुपये प्रति किलोने आणली, शासन घेत आहे. हिरवी मिरची आपण कितीने आणली आहे? ही 60 रुपये किलोने आणली. बरं, आता हे जे मी जिन्नस आणलंय हे सर्वात चांगल्या क्वालिटीचं आहे. जेलमध्ये कुठल्या प्रतीचं जेवण दिलं जातं हे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे, निरीक्षकांना पण माहिती आहे आणि अधीक्षकांना पण माहिती आहे. त्यामुळे प्रचंड मोठा शेकडो कोटीचा भ्रष्टाचार हा जेल प्रशासन अन्न खरेदीमध्ये करतोय. कैद्यांच्या नावावर
शेकडो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे. हे प्रकरण आपल्या पुढे मांडण्याचा उद्देश हाच की जे सरकार म्हणतं की आम्ही झिरो टॉलरन्स आहोत भ्रष्टाचाराच्या प्रती, आज त्यांच्या राज्यात एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. या लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात, यांना काय शिक्षा देणार आहात, याची चौकशी होणार आहे की नाही. ज्या जेल प्रशासनाने हे टेंडर मंजूर केलं आहे त्यांच्यावर काय बरं, याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी नाही. हे सगळे पदार्थ म्हणून मी आज विकत घेऊन याच्या बिलासकट आपल्यासमोर दाखवतोय आणि हे जेल प्रशासनाचे दर आहेत ज्या दराने ते खरेदी करत आहेत. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आपल्या माध्यमातून शासनासमोर ठेवतोय. बल्क क्वांटिटीमध्ये जर घ्यायचं झालं कुठलंच पदार्थ तर ते बाजारभावापेक्षा नेहमीच कमी किमतीमध्ये. आता हे जे मी पदार्थ आणले दादर मार्केटमधून आणले, उद्या जर मी हे पदार्थ क्वांटिटीमध्ये APMC मार्केटला गेलो, वाशीला, नवी मुंबईला, तर मला असं वाटतं हे अजून कमी 15-20% कमी मिळतील. पण रिटेलपेक्षा जास्त किंमत कशी असू शकते एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये. जर रिटेलमध्ये मला तूर डाळ मला जर 135 मिळते रिटेलमध्ये 1 किलो, आणि तुम्ही हजारो किलो तूर डाळ 209 रुपयांनी घेताय, हे कुठलं लॉजिक आहे आणि कुठली खरेदी आहे. बरं, हे तुमच्या वेबसाईटवर पण जे दर प्रसिद्ध केलेले आहेत त्या दराशी तरी कंपॅरिझन करा, आणि हे 2024 सालचे दर आहेत. मला असं वाटतं या पद्धतीचा भ्रष्टाचार सरकारने खपवून घेऊ नये आणि याचा जाब जेल प्रशासनाला विचारला गेला पाहिजे की तुम्ही शेवट हे पैसे आज जे खर्च करते कोणाचे, हे लोकांचे पैसे, लोक आपण जे टॅक्स भरतो त्याचे पैसे, त्याची जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर मला असं वाटतं तो सरकारने सुद्धा खपवून घेतला नाही पाहिजे. संदीपजी, अशा प्रकारची टेंडर जेव्हा निघतात तेव्हा प्रत्येक टेंडर प्रक्रियेमध्ये साठवलोटं पाहायला मिळतं. ही वर्क ऑर्डर कुणाच्या नावाने निघालेली आहे आणि टेंडर कुठल्या कंपनीला मिळालंय, जी कंपनी या सगळ्या जेलमध्ये हे सगळे पदार्थ पुरवठा करते? ही जी वर्क ऑर्डर आहे ही ज्यांना मिळालं आहे मेसर्स MP भुतडा लातूर यांना मिळालेली ही वर्क ऑर्डर आहे. कारागृह प्रशासनाचं एकूण आपण जर बघितलं तर पारदर्शक कारभारा संदर्भात स्वतःचा ऊर बुडवून घेणारे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानले जातात आणि त्यांच्याचकडे गृह खातं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही हा कारभार, मला वाटतं गृह खात्याच्या अंडर हे जेल प्रशासन येतं की नाही मला माहित नाही, तर ते जेल प्रशासन जर त्यांच्या खात्याच्या अंडर येत असेल तर अतिशय गंभीर प्रकार आहे. मला असं वाटतं राज्यमंत्री जेल प्रशासन बघत असतात, तर या विषयाचा छडा जो कोण मंत्री असतील त्यांनी लावला पाहिजे आणि यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. वर्क ऑर्डर कोणाच्या नावाने? भुतडा मेसर्स MP भुतडा लातूर अधिकारी आहेत. ही आत्ताची जी सही केली आहे म्हणजे जी 2026ची आहे ती सुवास वारके, आणि याच्या आधीची जी आहे जी अन्नधान्याची तुम्हाला मी सांगितली ती प्रशांत बुर्डे या लोकांनी याच्यावर सही केली आहे. माझ्या मते यांची समिती असते, ही समिती कुठल्या चौकशा करते, कुठे याची रेट पडताळणी होते, याची प्रोसिजर ट्रान्सपरंट आहे का, या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. अजून काय प्रश्न असतील तर आपण विचारा. संदीपजी, गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या एका खासदाराचा अरवांच्या भाषेतल्या पत्रकारांना शिव्याचा व्हिडिओ पुढे आला होता. डोंबिवलीमध्ये एका डॉक्टर आणि नर्सला मारहाण शिंदे गटाच्या एका नगरसेवकाकडून करण्यात आली आहे. काय मला वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे हा लोक काही दिवसात उतरवतील. भाजपचे आमदार आहेत राम कदम, त्यांनी काल सभागृहात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कबुतरांच्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. जे काही आजार कबुतरांच्या इष्टपत्नीला होता त्याचा सगळा त्रास त्यांच्या आईला झालेला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. निलेश चंद्र मुनी जे आहेत, जे जैन समाजाचे धर्मगुरू स्वतःला समजतात, त्यांनी म्हटलं की अशा प्रकारचे पुरावे त्यांनी समोर द्यावे. मला असं वाटतं जे राम कदम माझे अतिशय चांगले मित्र आहेत, माझे जुने सहकारी आहेत, त्यांच्या आईला जो आजार झाला, जो त्रास झाला त्याबद्दल अत्यंत माझ्या संवेदना त्यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या जो या पर्टिक्युलर प्रकारामुळे जो मृत्यू झाला निश्चितपणे त्याचं आम्हाला दुःख आहे आणि म्हणून आमचं सांगणं आहे की कुठल्याही धर्माने अतिरेक करू नये हे आमचं सांगणं आहे. हे मला असं वाटतं
म्हणजे झाली ती घटना अत्यंत दुःखद आहे, पण ते आता लोकांना समजायला लागलं की बाबा ह्या अशा कबुतरांमुळे आजार होतात. मला असं वाटतं जे मूर्ख लोक त्याला विरोध करत होते त्यांना निदान येतनं अक्कल यावी अशी अपेक्षा आहे. भाजपचे दुसरे नेते मंगलप्रभात लोढा या कबुतरांचा विषय जेव्हा मनसेने घेतलेला होता तेव्हा ते समर्थनार्थ नाही मंगल प्रभात लोढा आता त्यांच्या आमदाराचं तरी समजून नाही मला असं वाटतं बघा कोणाची आई जाणं आमदार असो नाही तर सामान्य माणूस असो हे दुःखद आहे आणि अशा गोष्टींमुळे जाणं हे निश्चित वेदना प्रायच आहे. आणि मंगल प्रभात लोढा हा एक नंबरचा धर्मद्वेष्टा माणूस आहे. हा ते जैन धर्मांसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे असा माणूस आहे. ह्याला कुठलीच समाजाप्रती भावना नाही. हा फक्त तो जैन धर्मीयांचाच माणूस आहे आणि तो त्यांच्यासाठीच काम करतो. अशा माणसाला पक्षात ठेवायचं की नाही हे त्यांनी विचार केला पाहिजे. माझ्या मते कबूतर बघा कुठलाही प्राणी जगायला तुमच्यावर निर्भर नाही. ही निसर्गाचं चक्र आहे. कुठलाही प्राणी पक्षी हा आपल्यावर अवलंबून नाही. तो निसर्गाच्या चक्रानुसार त्याचं अन्न शोधतो आणि त्याचं आयुष्य जगत असतो. निसर्ग चक्रात इंटरफिअर करायचं कोणालाही काम नाही, ना मला ना त्यांना ना ते जैन धर्मीयांना. हा एक तर माणूस नाहीये निलेशचंद्र मुनी. असा काय मुनीच नाहीये. पहिली गोष्ट तुम्ही त्याला निलेशचंद्रच म्हणत जा. हा काय मुनी बिनी नाहीये. ते जैनवाले पण मला सांगतात की हा का आमचा मुनी नाही म्हणून. त्यामुळे उगीच त्याला तुम्ही मुनीपद चिटकवू नका आणि त्याच्या बोलण्याला तर बिलकुल महत्व देऊ नका. आता जो कारागृह प्रश्नाचा एकंदरीतच भोंगळ कारभार आहे याला म्हणजे एकंदरीत कारणीभूत कोण असेल? मला असं वाटतं ही जेल प्रशासनाची एक कमिटी असते. जेल प्रशासनाची कमिटी असते ज्यांनी हे दर व्हेरीफाय केले पाहिजेत. आता टेंडर प्रोसिजर फॉलो केली आहे का त्याच्यामध्ये काय फ्लॉज होते याची मला कल्पना नाही, पण हे सगळं याची चौकशी झाली पाहिजे की बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने जेल प्रशासन वस्तू का खरेदी करते याचं उत्तर जेल प्रशासनच देईल. चेन तर आहेच त्याच्यात दिसतच आहे, नाही तर काय देतील एवढ्या महाग किमतीने. त्यांच्या घरी तरी 209 डाळ आणतात का ते? ज्या जेल प्रशासनाने ऑर्डर केली आहे त्यांनी त्यांच्या बायकोला तरी विचारलं असतं की बाबा या एवढ्या किमतीने मी डाळ घेऊ का? बायकोनी पण नाही सांगितलं. हा त्यामुळे मला असं वाटतं या गोष्टी म्हणजे अगदी कॉमन आहे. निदान हे लोकांना समजेल असं तरी भ्रष्टाचार करू नका. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.